समर्थ विज्ञान गणित शिक्षक गट यामध्ये सर्व सहभागी शिक्षकांचं मी मनापासून पहिल्यांदा कौतुक करतो, अभिनंदन करतो, त्यांना उपक्रमासाठी शुभेच्छा देतो। कौतुक एवढ्यासाठी की आज सकाळी 10 नंतर मी हे टाकलं तरीसुद्धा आत्ता एवढ्या अल्प कालावधीमध्ये या सदस्यांची संख्या, इच्छुक शिक्षकांची संख्या ही जवळजवळ आत्ता 120च्या आसपास पोहोचलेली आहे आणि ही संख्या रात्रीपर्यंत वाढेल। त्यामुळे हे पहिल्यांदा कौतुकाचा विषय आहे। आता यातली माझी कल्पना काय ती जरा समजून घ्या। हा जो गट आहे की नाही, हा कुणाला मोठेपणा देण्यासाठी किंवा कोणा शिक्षकाची उणीव दाखवण्यासाठी नाही, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा। आणि म्हणून आपली यातली कल्पना काय आहे की एक शिक्षक कोणीतरी काही हे देईल, म्हणजे काही प्रश्न देईल, आव्हानात्मक प्रश्न। ते आव्हानात्मक प्रश्न जर शिक्षकांना सुटले फारच छान, तर ते शिक्षक त्याचं उत्तर आणि स्पष्टीकरण पाठवतील, पण कुणाला ग्रुपवर नाही, ते ज्या शिक्षकांनी प्रश्न दिले त्याच्याकडे पाठवतील। म्हणजे काय होईल, समजा ते बरोबर आलं तर ज्यानं प्रश्न विचारलाय तो प्रश्न विचारणारा त्याचं स्पष्टीकरण देणाऱ्या शिक्षकाचं नाव ग्रुपवर जाहीर करेल, तो त्या शिक्षकाचा गौरव होईल। पण समजा ते चुकलं तर फक्त ज्यानं प्रश्न विचारला त्यालाच कळणार आहे, कारण ते ग्रुपवर येणारच नाही। ही यातली पहिली गोष्ट आहे। त्यामुळे प्रश्नाची उत्तर द्यायला आपण अगदी मोकळेपणाने द्या, कारण आमचा कोणाचाही हेतू प्रश्न विचारणारा असा नाही की तुमचं कसं चुकलं आणि तुमची कशी हिबेफुरवे झाली, असं नाही आहे। त्या चुकलं तर चुकलं, पहिल्यांदा चुकणारच, आम्ही सुद्धा चुकू। तुम्ही एखादा समजा प्रश्न विचारला त्याचं उत्तर मला पण नाही येतं, काही बिघडलं नाही, का आपण चुकत शिकणार आहोत, पण समर्थ होणार। ते हा यातला पहिला भाग झाला। म्हणून असं आपण करणार आहोत की त्याचं उत्तर समजा शिक्षकाचं आलंच उत्तर तर फारच छान, पुढे दुसरा प्रश्न, असे आपण प्रश्न विचारणार आहोत। यातला आणखी एक हेतू काय आहे या सगळ्या प्रश्न विचारणाऱ्यातला, की बीजगणित, भूमिती, 3 सायन्सचे प्रकार, यातल्या सगळ्या गोष्टीतलं पार अगदी 1ली ते 10वी पर्यंत सगळं प्रत्येक शिक्षकाला उत्तम समजलेलं असेलच, किंवा समजलं असलं तरी त्यावेळी ते येईलच असं नाही। आणि मग तो विद्यार्थ्यांपुढे उभा राहिल्यावर तो समर्थपणेच राहायला पाहिजे, अतिशय आत्मविश्वासानं राहायला पाहिजे, आणि त्याला कुठलाही चॅलेंजिंग प्रॉब्लेम हा चॅलेंजिंग न वाटता सहज सोपा वाटला पाहिजे। हा यातला एक भाग आहे। तो तुम्हाला सोपा वाटला की समर्थपणे तो मुलांना समजावून सांगणं तुम्हाला सोपं जाईल। आणि त्यामुळे ही यातली जी गोष्ट आहे ती आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायची। कोणालाही आपल्याला हे करायचं नाही। सुरुवातीला कदाचित काही शिक्षक नुसती श्रोत्याची किंवा प्रेक्षकाची भूमिका घेतील, पण अशी जरी त्यांनी घेतली तरीसुद्धा त्यांना संकल्पना समजतीलच, कारण जो प्रश्न विचारणार आहे तो 8 दिवसांनी त्याचं स्पष्टीकरणासह उत्तर देणारच आहे। त्यामुळे ते आपल्याकडे होईल, आणि यामुळे अशा सगळ्या प्रश्नांचं आणि उत्तरांचं संकलन आपल्याकडे झालं तर ते संकलन आपल्याला खूप काही हे देईल, बळ देईल, आणि त्यातून कदाचित काही प्रश्नाची उत्तरं द्यायला आपल्याला बळ मिळेल। त्यामुळे हा शिक्षक समर्थ करण्याचा पहिला उपक्रम आहे। विज्ञान आणि गणितातील प्रश्न असतील। यातला दुसरा एक भाग आहे, तो भाग म्हणजे आपण पालकांचं सुद्धा मी गट केलेले आहे। म्हणजे प्राथमिकचे पालक, 1ली ते 4थीच्या मुलांचे, 1ली ते 5वीच्या, मग 6वी, 7वी, 8वीचे दुसरे, पहिला प्राथमिक झाला, दुसरा उच्च प्राथमिक झाला, आणि तिसरा 9वी, 10वी आणि पुढे 11वी, 12वी म्हणजे माध्यमिक आणि त्याच्या पुढचा, असे 3 गट केलेत पालकांचे। यांच्याशी सुद्धा आपण संवाद मी साधणार आहे। त्यांचे पण गट आहेत आणि त्या गटाच्यासाठी आपण संवाद साधणार आहोत। तो गट आहे सखा पालकांचा किंवा पालकांचा साथीदार, असा तो गट आहे। त्या गटामध्ये हे 3 गट पडलेले आहेत। त्या आपल्या शाळेतले, आपल्या परिचयातले जे पालक आहेत त्यांना पण सांगा, कारण पालक जरी समर्थ झाले, पालक जरी आपापल्या पाल्याचा थोडासा अभ्यास घ्यायला लागले, पाल्याचं मनोबल वाढवायला लागले, तरीसुद्धा शिक्षक आणि पालक यांच्या मदतीनं हा विद्यार्थी आपला समर्थ होईल नक्की। कारण मधल्या 2 कोविडच्या वर्षात आणि त्यानंतरच्या काळातसुद्धा अजूनही जेवढे विद्यार्थी समर्थ व्हायला पाहिजे तेवढे झाले नाहीत, आणि म्हणून आपण समर्थ शिक्षकसुद्धा इतक्या तडजोडी केल्या की काय ब्रिज कोर्स घेऊया, काही हे विचारायलाच नको, ते सोपंच विचारू, सिद्धता आपल्या रिकाम्या जागात विचारू, असं जे चाललंय त्यातनं ती मुलं समर्थ नाही होणार। तर ती समर्थ करण्यासाठी काय करायचं,
हे आपण करणार आहोत काम. आणि याच्यातला शेवटचा भाग तो म्हणजे आपल्या याच्यात बरीच मुलं ही कच्ची असणार आहे, त्यांच्या मागच्या संकल्पना पक्क्या नसणार आणि म्हणून या मूलभूत संकल्पना पक्क्या होण्याच्या दृष्टीने सुद्धा मी व्हिडिओ क्लिप केले आहेत. म्हणजे पुणे विद्यापीठाने माझ्या व्हिडिओ क्लिप केल्या त्या आहेत. माझं स्वतःचं ETE चॅनल होतं आणि आहे ते. म्हणजे ते कशासाठी, त्या कोविडनंतरच्या काळात मुलांची मानसिकता इतकी बिघडली होती की 15 मिनटंसुद्धा एका ठिकाणी बसणं त्यांना अवघड होतं. त्यामुळे हे सगळं मी केलेलं आहे. तेही मी त्या पालकांना पाठवणार आहे. तुम्हालाही कोणाला हवं असेल तर ते मी देईन. त्या संबंधात केलेल्या कविता वगैरे त्याच्याही ऑडिओ क्लिप पाठवीन. पण आपण सगळ्यांनी हा प्रयत्न करायचा की हे सगळे विद्यार्थी आपले समर्थ झाले पाहिजे. आणि त्यातला पहिला पार्ट म्हणजे मी शिक्षक समर्थ असलो पाहिजे. आमच्यामध्ये कमालीचा एकोपा असला पाहिजे. त्या दृष्टीने सुरुवात आहे. आपले जे सहकारी शिक्षक आत्तापर्यंत यात जॉईन झालेले नसतील त्यांनाही आग्रहानं सांगा, त्यांना ती लिंक पाठवून द्या तुमच्यामार्फत. आणि समजा त्यांच्याकडे ती लिंक नसेल तर मला तुम्ही विनंती करा, मी तुम्हाला ती लिंक पाठवीन. माझा नंबर आहे 95 45 94 96 55 9545 949655 असा नंबर आहे. आपण सगळ्यांनी मिळून हे काम करूया आणि हे विद्यार्थी समर्थ करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. ही सर्व व्हिडिओ क्लिप करायचं कारण खरं म्हणजे याची ऑडिओ क्लिप मी काही वेळापूर्वी काही तासापूर्वीच पाठवलेली आहे. पण त्यानंतरही बरेचसे शिक्षक ह्याचे सभासद झालेत, सदस्य झालेत. त्यामुळे त्यांना कळावं म्हणून मी व्हिडिओ क्लिप टाकली आहे. हा त्याचा एक हेतू. आणि दुसरा हेतू, आपल्याकडे आता शनिवारची जी शाळा आहे ती बिन दप्तराची आहे. याचा अर्थ या शनिवारच्या शाळेमध्ये आपल्याला विज्ञान गणिताबद्दल जेवढी संधी मिळेल तेवढी बरीच चर्चा करता येईल. तोंडी आपल्या फळ्यावर आपल्याला लिहून ते दाखवता येईल. फक्त मुलांच्याकडे वह्या दप्तरं नसली तर नसली, पण ते आपल्याला करता येईल. हाही याचा हेतू आहे. तो लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी काम करावं. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आपल्या सर्व शिक्षकांना अधिकाधिक याचे सदस्य व्हायला सांगा.